मनाची। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगानं या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी सूचना केली की बाबा आपल्याला या पूर परिस्थितीमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही सलगर गावामध्ये आवाहन केलं की जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आणून द्याव्यात। त्याचबरोबर चाऱ्याच्या अनुषंगानं सलगर गावामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये हा जो काही ऊस आहे तो ऊस जवळजवळ 3 आयसर भरून त्या ठिकाणी जिथं चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी उद्याच्याला आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य आणि त्याचबरोबर हा 3 आयसर चारा त्या ठिकाणी पोच करण्याच्या दृष्टीनं हे आमच्या आता सध्याच्या गावामधील सर्व युवा वर्ग ग्रामस्थ स्वखुशीनं त्या ठिकाणी हा चारा तोडून टेम्पोमधून भरून न्यायचं काम चालू आहे, युद्ध पातळीवरती आहे। मला एकच पूरग्रस्तांमधल्या माणसांना सांगायचं आहे की तुम्ही कुठेही धीर सोडू नका। आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठामपणाने उभा आहोत। त्याचबरोबर जी काही दानशूर माणसं आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला जमेल तेवढं शक्य तेवढं मदत त्या ठिकाणी पूरग्रस्तांना देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करावा, एवढी मी त्या सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो। सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली। सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजीराव पाटील यांची निवड केली आहे। हे तेच तानाजीराव पाटील आहेत ज्यांनी नुकतेच सोलापूर येथे पूर आला होता त्यावेळी पूरग्रस्तांसाठी आपल्या शेतातील कारखान्याला जायला आलेला ऊस पूर परिस्थितीतील जनावरांसाठी तोडून दिला। यातूनच शेतकऱ्यांप्रती जनावरांप्रती असलेली तळमळ दिसून येते। शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनही केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तानाजीराव पाटील यांची निवड झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद आहे। त्यांच्या निवडीमुळे शेतकरी आनंदित झाले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तानाजी आप्पांच्या रूपाने शेतकऱ्यांना एक हक्काचा शेतकरी प्रतिनिधी भाजपने दिला आहे। किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजीराव पाटील नक्कीच चांगले काम करतील यात शंका नाही। त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व शेतकऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा।